या ठिकाणी मोलाचं रत्न जडित आहे। या ठिकाणी एक एक शब्द जरी आपल्या कानावर पडला तर आपलं भाग्य आज या ठिकाणी उदयाला येणार आहे। म्हणून या ठिकाणी ही कथा ऐकत असताना चित्त, मन, बुद्धी आणि अहंकार ह्या चार गोष्टी ठेवून माणसाने ही कथा ऐकली पाहिजे। आणि ही जर अशा पद्धतीने ही जर कथा ऐकली तर या ठिकाणी आपलं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही। कारण नाथराजांनी सुद्धा सांगितलंय अक्षरनाम परमात्मा, अक्षरच देव आहे, दुसरं काही नाही। कारण देव आतापर्यंत कोणी पाहिलेलं नाही। का तुम्ही पाहिला का आम्ही पाहिला? कोणीच पाहिलेलं नाही। पण या ठिकाणी देव कसा आहे हे अक्षर आपल्याला कळून देते। काय भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी हे अक्षर आपल्याला कळून देत असतात की देव असा आहे। मग जास्त कथा राबवण्यापेक्षा, जास्त वेळ घेण्यापेक्षा, कारण आपल्याला वेळ कमी आहे, आज आता ठीक 1:30 ते 1:45 वाजायला लागले, या ठिकाणी हा अध्याय संपाय पाहिजे होता। आपण अर्धा ते पाऊण तास लेट आहोत, पाठीमागे आहोत। म्हणून आता यावेळेस 5व्या अध्यायाला सुरुवात व्हायला पाहिजे होती, 50 वेळा झाल्या पाहिजे होत्या। पण आता हाच अध्याय किती आणखी 100 वेळी राहिली, जवळजवळ 1 ते 1.5 तास याचा अध्यायाला लागते। जर जास्त स्पष्टीकरण सांगितलं तर, धावत्या वेगात सांगितलं तर अर्ध्या तासात, पण आपण टाइम न घेता लवकर म्हणजे काय या ठिकाणी चालण्याचा प्रयत्न करून भगवंत भोलेनाथ या ठिकाणी आपल्याला जशी बुद्धी देतील त्या प्रकारे म्हणजे काय आपण सांगण्याचा प्रयत्न करून हनुमंतरायाने भगवंताचं नाम चिंतन केलंय आणि नाम चिंतन करून हनुमंतराया सावध झाले आणि सावध झाल्याच्या नंतर त्या पर्वतावर औषधी पाहू लागले। सोने दी औषधी दे नेने माझा पराक्रमाते सावंतयाचे पाऊपा। हनुमंतरायाने पर्वतावर औषधी पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी औषधीने चाळे मांडले, कारण त्या ठिकाणी औषधी दिसत नव्हत्या। मग त्यावेळेस हनुमंतरायाला खरं म्हणजे राग आलाय आणि आल्याच्या नंतर काय झालं, आणि हनुमंतराया तिथपर्यंत गेले आणि गेल्याच्या नंतर पुन्हा काय झालं, उत्तर दक्षिण समस्त महापर्वत नकलकित वाळवणी झाला त्याचं काय करावे। हनुमंतराया पश्चिम दिशेला गेले, गेल्याच्या नंतर ती औषधी दिली उत्तर दिशेला दिसली, उत्तर दिशेला गेलं तर म्हणजे काय पश्चिम दिशेला दिसल्या, दक्षिण दिशेला दिसल्या, पूर्व दिशेला दिसू लागल्या। म्हणजे जिथे गेले त्या ठिकाणी त्या नाहीशा होऊ लागल्या आणि विरुद्ध दिशेला अशा त्या वनस्पती दिसू लागल्या। मग काय झालं, तो झालं राखेचा काळ ते सांगणे आणखी पाहे तर तेथे हनुमंतराया पूर्व दिशेला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी औषधी धरण्यासाठी धावले आणि औषधी धरणार त्यावेळेस ती औषधी लुप्त झाली, मग नाहीशी झाली। मग त्यावेळेस पुन्हा दक्षिण दिशेला गेलं, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर औषधी धरण्याचा प्रयत्न करू लागले तर ती औषधी त्या ठिकाणी नाहीशी होत होते। हरिसा झाला खेळ नभेच्या औषधीचे चिंता तुला ती उडीन काय आपण बोललं। कारण त्या ठिकाणी हनुमंतरायाने एवढा पराक्रम केलाय, पण म्हणजे काय असं आपण औषधी हाताला लागत नव्हत्या। मग हनुमंतराया खेदक्षीण झाले, त्या ठिकाणी काही समजेना काय करावं ते कळलं। मग पुन्हा काय झालं, आजी तुका पुरुषार्थ केला ती तुका भावाला गेला कपटी रास सभेकला तोही मारी गावाची। हनुमंतराया त्या ठिकाणी विचार करू लागलेले
पुरुषार्थ केलाय तेवढा म्हणजे या ठिकाणी वाया गेला. आतापर्यंत एवढा पुरुषार्थ गेला इथपर्यंत आलो पर्वतावर आलो पण औषधी हाताला लागत नाहीत. सुग्रीवा काय मुख दाखवू अंगदा काय उत्तर देऊ हृदय सज्जन मायबाप त्या ठिकाणी हनुमंतराया खेदक्षिण झाले आणि त्यावेळेस म्हणून आलेलं होतं राजाला माझा चेहरा कसा दाखव मी अभिमान केला पायी औषधी आणि नाव जाई श्रीराम झाले काही हनुमंतराया त्या ठिकाणी विचार करू लागले तिथे अहंता केली. ज्या वेळेस औषधी आणण्यासाठी भगवंताकडून निघालो त्यावेळेस मी भगवंताला म्हणू लागलो की म्हणजे या ठिकाणी तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. मग सारिका तुका असता तुम्हा कायशी चिंता कारण एवढं मी बोललो एवढ्यामुळे म्हणजे काही या ठिकाणी असा कर्म आला औषधी हातामध्ये लागत नाही असा विचार हनुमंतराया करू लागले. अहंतेला म्हणजे काय परमार्थही करत नाही अहंतेला म्हणजे काय वेदाचा विचार सुद्धा करत नाही आणि अहंतेमुळं आपलं कर्म जे कार्य करायचं तेही त्या ठिकाणी साध्य होत नाही. म्हणून अहंता ही घातक आहे. नवल अहंकाराची गोठी न लागे अज्ञाना पाठी जो मिळ सत्यानाचे कंठी नाना संगती नाच रे अहंता संसारही होत नाही एकतर परमार्थही होत नाही आणि एकतर मनुष्य स्वर्गाला सुद्धा जाऊ शकत नाही. कारण अहंतेमुळे हा राग एवढा वाढले जर कार्य करायचं असेल तर त्या ठिकाणी मनाची शांतता लागत असते आणि जर मनाची शांतता जर असेल तर कुठलंही कार्य त्या ठिकाणी सिद्धीला जात असते. म्हणून ही अहंता एवढी घातक आहे की या अहंतेनं काही चांगलं करू शकत नाही असे गावा काकाचं म्हणणं आहे. श्रीरामासमुख केली झालं तेवी लागलो संपूर्ण औषधी दर्शन नव्हे मज. हनुमंतराया त्या ठिकाणी विचार करू लागले की हीच अहंता या ठिकाणी मला घातक ठरलेली आहे आणि औषधीचं दर्शन मला होत नाही. मला ती औषधी समान किती आले पाण्याचा औषधीचा भाड्याला घेतला तर मी मरकटे म्हणजे पाला खाणार आहे पण औषधी माझ्या हातात लागत नाही. ते किती मूर्ख मला कसं कळालं नाही. विचार करू आता उपयोगी वनस्पती संस्था भाला घालून नेता उपहासता होईल. कारण ज्या ठिकाणी हनुमंतराया म्हणू लागले की मी जर औषधी या ठिकाणी ओपन करण्याला भागा बांधून करण्याला तर म्हणलं काय माझी उपासना मला हसतील. कारण या ठिकाणी मी जर कशी गेलं तर हे बाकीचे वाला मला हसतील म्हणजे मला आत्मा आहे असे हनुमंतराया विचार करू लागले. माझा अपराध करी क्षमा परिण संकटी सर्वोत्तमा पार्वती श्रीराम. हनुमंतराया त्या
ज्ञान मुरारी संकर क्षमा करो मी सकळिक कृपा वचन करी स्वामी तुझे निज बालक. हनुमंतराया त्या ठिकाणी म्हणू लागले हे रघुनंदना मी तुझे लेकरू म्हणजे बाळ आहे. माझ्याकडून काही जर अपराध झाला असेल तर त्या ठिकाणी मला क्षमा करा. चिंता करिता करा कपिनाथा श्रीरामाचा मला चिंता बुद्धिदाता निजदासा. हनुमंतरायाने भगवंताची आठवण काढली, भगवंताचा धावा केला आणि या ठिकाणी आता माझ्या बुद्धीनं म्हणजे त्या चारला देणारा तूच आहेस. म्हणून म्हणजे भगवंता या ठिकाणी काय योग्य आहे आणि काय योग्य नाही हे आता तूच ठरव. शरण श्री रामासी शरदेश्वरी त्यासी राम भक्तासी कृपाळू पत्रं फलं पुष्पं तोयं यो मे भक्ता प्रयच्छते. पण या ठिकाणी भगवंताला काहीच लागत नाही महाराज, कारण भाव लागत असतो. भाव जर मनामध्ये अंतःकरणामध्ये जर असेल तर त्या ठिकाणी देव प्रसन्न होत असतो. पण हनुमंतरायाच्या अंतःकरणातला भाव त्या ठिकाणी भगवंताने जाणल्यावर काय केलं बुद्धी अंतरात्माला बुलंदाना केले प्रसन्न कपिनंदन प्रबोधिला. बुद्धीची बुद्धी आपण कारण हे जे बुद्धी आहे कोणाची, कारण त्या भगवंताचीच आहे. कारण भगवंताशिवाय या ठिकाणी काहीच नाही. हे आपलं जीवन म्हणजे एक पाण्याचा बुडबुडा आहे, पाण्यावरचा बुडबुडा. जसा बुडबुडा वर येतो आणि तो नाही सावतो. आपलं काय, आपण कधी मरणार आहे कधी जाणार आहे कोणाला माहिती अजिबात नाही. आत्ताच होता आणि आत्ताच गेला असं होतंय. कारण या ठिकाणी मग ही जी चालना देणारे कोण आहे भगवंत रघुनंदन आहे. म्हणून बुद्धीची बुद्धी असं आपल्याला तू असल्यामुळे त्या ठिकाणी हनुमंतरायाची बुद्धी सुचली. काय सुचली महाराज संकटेश्वरला भगवंता हे देवुनी सत्वरता भानुर तत्वता धरिला. श्रोते सज्जन मायबाप अंतकालीच्या वेळी, कारण ज्या वेळेस गजानन हत्तीनं भगवंताचा धावा केला. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. हत्तीनं आवाज दिलाय. भगवंताला आवाज दिल्याबरोबर परा पश्यंती मध्यमाय वैखरी ह्या माणसाच्या 4 वाक्य आहेत आणि 4ही वाक्यामधून त्या हत्तीनं गजेंद्रानं आवाज दिला आणि भगवंताला गरुडावर बैसून माझा कैवारी आला. कारण त्या ठिकाणी गरुडाला पाठीमागे टाकलं, स्वतः भगवंताने त्या ठिकाणी उडी घातली आणि हत्तीला हरिमाना खंड नामधारक नागपावला मुकुल तिलक कपीश बुद्धी पुरवी चोख सत्वर देत सावला. श्रोते सज्जन मायबाप या ठिकाणी हनुमंतरायाच्या मुखावर बघतात त्या ठिकाणी राम नाम कंठस्थ असल्यामुळं हनुमंतरायानं भगवंताचं नाम घेतलं आणि घेतल्यामुळं त्या ठिकाणी नाम घेता मारा गेला ऐसा कोणी ऐकला. कारण आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी भगवंताचं नाम घेतलंय त्याच्यातला एक तरी वाया गेलाय का? अजिबात गेला नाही. कारण या नामावर या ठिकाणी कित्येक संतांनी इतिहास घडवलेले येतं, कित्येक संत या ठिकाणी तरलेले येतं आणि आपणही त्याच्यामध्ये करणार आहोत. कारण नामच हे एक असं आहे की
की हे सार आहे, साराचा सार आहे आणि 6 शास्त्र 11 पुराण आणि 4 वेद ते सर्व फक्त एका भगवंताचंच गुणगान त्या ठिकाणी करतात. मग त्यावेळेस हनुमंतरायानं भगवंताचं नाम घेतल्यावर भगवंताची बुद्धी स्फुरली, म्हणजे आठवण झाली आणि आठवण झाल्यानंतर चिंता निभांतता झालो सगळ्या पर्वताची तत्वता नेऊ सर्वथा उचलले. त्या ठिकाणी विचार केलेला मी विनाकारण चिंता करायला लागलेलो आहे, कारण या ठिकाणी माझ्या बरोबर माझे भगवंत आहे, माझा राम आहे आणि या ठिकाणी हा पर्वत म्हणजे छोटा आहे, मी याला उकडूनच घेऊन जातो. कोणती वनस्पती लागणार आहे ते ओळखून घे आणि लक्ष्मण या ठिकाणी असं असणार हे द्रोणागिरी पर्वत सुद्धा म्हणले काय या रावणाला निसरलेला आहे म्हणजे, म्हणून मला हे म्हणले काय सूर्यनारायण उगवण्यासाठी मला गोवट ठेवायला लागलेला आहे. मी आता म्हणले काय याला उपडतो आणि घेऊन जातो. पर्वती माझं बळ किती आहे याला पाहायचं काय की, म्हणून म्हणलं काय आता माझी शक्ती माझा प्रताप या ठिकाणी दाखवतो. सर्वच औषधी मी घेऊन जाईन असे हनुमंतराया त्या ठिकाणी आणि भयभीत झाल्यावर काय झालं, त्या ठिकाणी असा आकार आपल्या शक्तीच्या वेळा त्या पर्वताला दिलेला आहे आणि दोन्ही हाताने असा आकार ते पर्वत नदीमध्ये झालेला आहे आणि नदीमध्ये गेलो काय करू लागले. येथून सगळे झोपले काय झालं. श्रोते सज्जन मायबाप, या ठिकाणी हनुमंतरायाचा किती अट्टहास आहे, कारण त्या ठिकाणी वनस्पती नेण्यासाठी किती प्रयत्न करत आहे, भगवंताला किती क्षमा मागितलेली आहे आणि आज या ठिकाणी आपण कथा श्रवण करत आहोत. हनुमंतरायाने मुखारविंदामध्ये भगवंताचा भूतकाळ केलेला आहे, राम नाम घेतलेलं आहे आणि राम नाम घेऊन त्या ठिकाणी पर्वताला तडा दिलाय. दिल्याच्या नंतर खासदार शिवशाही भगवान सुद्धा त्या ठिकाणी हल्लेला आहे आणि तो आवाज त्या ठिकाणी केलाय. मग आपल्याला राम नाम न घेण्याला न घ्यायचं काय कारण, कशामुळे घेण्यात आपण आपले लक्ष्मण उठवायचा कसं कळे उठवायचा, मग एकदा गजर करायचा जय श्रीराम. हा महिला मंडळ जरा जोरात घ्या जय श्रीराम. आता 2100 झाले तर घ्यायचं काही काम नाही, पैसे वाढतच सध्या. मग या ठिकाणी आता हनुमंतरायांनी भगवंताचं गुणगान केलं, भगवंताचं नाम घेतलं, नाम घेऊन त्या ठिकाणी पर्वत हलवला. हलवल्याच्या नंतर म्हणजे काय तो असा त्याला उडला म्हणजे तडका बसला. बसल्याच्या नंतर खाली शिवशाही भगवान सुद्धा हलवला. कारण त्या ठिकाणी असा पर्वत उपडल्याच्या नंतर पाताळ हरवलं, भूकंप झालाय आणि झाल्याच्या नंतर काय झालं, त्या
शरण आली कपिसे. कारण हनुमंतरायाने एवढा पराक्रम केल्यामुळं एवढा खटाखट भूकंप त्या ठिकाणी झालाय. सूर नर किन्नर गंधर्व त्या ठिकाणी पाहू लागलेले होते, भयभीत झालेले. हा आवाज नेमका कशाचा आहे? पक्षी कोळी सरपरी घाले पाताळी अशा कार्य अवस्था झाली. म्हणजे 40 कोस उंच आणि 20 कोस रुंद असं हनुमंतरायाचं शरीर. आणि तो पर्वत त्या ठिकाणी उपडल्यावर काय झालं? पर्वत उपडला गरुडा उसळला उपडल्याच्या नंतर एका क्षणामध्ये कुठं आकाशामध्ये गेले. वरच्या वर झेलत असतो किंवा म्हणजे काय लहान लेकरू त्या ठिकाणी चेंडू कसं वर फिरते आणि हातामध्ये झेलतोय त्याप्रमाणे हनुमंतरायाने एवढा मोठा पर्वत त्या चेंडू प्रमाणे येऊन आकाशामधून उड्डाण करू लागले. आकाशामधून उड्डाण जाऊ लागलेले पण त्या पर्वताचा उजेड वटवर होता. हनुमंतराया उड्डाण करून अशा कार्य जात असताना त्या ठिकाणी भरत भैयानं पाहिलं. हनुमंतराया पर्वत घेऊन जात असताना त्या ठिकाणी मला भरत भैयानं पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर वरून काय जात आहे? हनुमंतराया पर्वत घेऊन जात होते आणि भरत भैयाने त्या ठिकाणी पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर अनुमान लावलाय. अनुमान असा लावलाय की या ठिकाणी इंद्र अप्सरा सोबत म्हणजे काय विमानामध्ये बसून जात आहे. आणि जात असताना त्या पर्वतावर अनेक प्रकारच्या वनस्पती होत्या आणि त्या वनस्पतीचा सुगंध त्या ठिकाणी म्हणलं का त्या चारी बाजूनं दरवळत होता. आणि तो सुगंध कोणापर्यंत गेला? घरटापर्यंत गेलाय. अरे बाबा या ठिकाणी शेणचा म्हणजे काय सुवास यायला लागलेला आहे. फेरायला लावली काय? कारण त्या ठिकाणी कोणाला या अप्सराने लावली असेल त्याचा सुगंध घरटाकडे गेलाय. भरत म्हणू लागला या अप्सराने शेण लावलाय.
नाही, हा मुकाट्यानं जात नाही, हे काहीतरी करत चाललेला आहे. तर त्या ठिकाणी काही कळत नाही, भयंकर अनुमान लावू लागलेला आहे. इंद्राला म्हणलं काही कळलं, कारण म्हणलं काही या ठिकाणी अशा अर्थाने साधू सज्जन सुद्धा कळलं. ही म्हणले अयोध्या नगरी अशा अर्थाने ही संतांची भूमी आहे, म्हणून इथेही असा अर्थाने या विमानामध्ये आकाशामध्ये सोबत म्हणले काय अप्सरा आहेत आणि त्या ठिकाणी इंद्रदेव म्हणले क्रीडा करत चाललेला आहे. जे धनामध्ये लुप्त झालेला आहे त्याचाही विवेक केलेला आहे आणि जे स्त्री कामामध्ये रक्त झालेला आहे त्याचाही विवेक संपलेला आहे. चांगलं कार्यही कळत नाही, म्हणून म्हणजे काय त्याच्यामध्ये लुप्त झालेला आहे असे बाबा काय या ठिकाणी बोलू लागले. त्या ठिकाणी एकदा जर वेशेचा जर मनुष्य आधुनिक आला तर त्या ठिकाणी दिवस आणि रात्र काही कळत नाही, कोण आपल्याला पाहायला हेही कळत नाही. कारण म्हणजे त्याला आपण काय करायलो हे म्हणजे कुंडल भांडण तरी सुद्धा म्हणजे काय तिच्या तिची पाठ सोडत नाही. तसं म्हणजे काय हे जे दोन पायाचं गाढव आहे हे आपल्याला सांगितले, त्या गाढवाचं उदाहरण नाही, त्या गाढवाचं उदाहरण हे आपल्यावर आहे. हे जे दोन पायाचं गाढव आहे ते म्हणजे काय छातीवर जरी लाता खाल्ल्या तर ते म्हणते म्हणजे हे फुलाप्रमाणे आहे. पुरुष कामाचारी सुखची मानी निरंतरी पाऊल जाऊन येती दूरी हृदयावरी तैसा पुरुष कामाचारी. कारण तसा जर कामाच्या अधीन जर मानव गेला तर म्हणजे काय कितीही लाटा खाते, ते म्हणजे बरं झालं आपण आणखी हाय त्या फुलासारख्याच लागायला हे कशासाठी ठेवलं असेल त्या नागबाबांना माहित असेल, कारण पुढच्या गावबाबांनी लिहिलेले, कारण आशीर्वाद कुणाचा नागबाबांचाच होता. पण या ठिकाणी पुढे हे होईल असं म्हणून ह्या ओव्या लिहून ठेवलेल्या आहेत. कारण या ठिकाणी तो कामाचारी पुरुष म्हणू लागलेला आहे, अरे बाबा तुझे पाय माझ्या हृदयाला लागतात, माझं किती भाग्य आहे. कारण म्हणजे काय ही स्त्री कामाची आधी गेलेल्या पुरुषाची म्हणजे काय हे सांगितले
केलंय. पण जे म्हणले त्या धनरूप जे येतं त्याची कशी कथा आहे. त्या ठिकाणी धनाच्या पाठीमागे लागलेला असते. कारण त्याला फक्त पैसा 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 म्हणजे जोडीतच राहायचं काम असते. ते स्वतःच्या जीवाला काहीच खात नाही, स्वतःला खात नाही, पण एका बाळाला खाऊ देत नाही. अशा माणसाला, कारण पैसा हा माणसाला कुठे स्वर्गातही येत असते. जर परमार्थामध्ये जर आपल्या स्वतःला जर पैसा या ठिकाणी जर दिला तर ते कुठे स्वर्गाला घेऊन जात असते. आणि ते जर खर्च नाही केला, जर वाईट जर बाजूला जर तो पैसा लावला तर तो नरकातही नेऊन घालतो. निजात लगाती संपूर्ण कारण म्हणजे काही या ठिकाणी या पैसा हे नरकाला घेऊन जात असते. कारण आपल्या जर पैसे आपले 100 रुपये जर असतील तर ते जर या भगवंताच्या कार्यामध्ये जर पट्टी गेली तर ती स्वर्गाला घेऊन जाईल. आणि ते जर 100 रुपये जर पानपट्टीवर जर घेऊन गेलं तर त्या ठिकाणी मद्यपान जर केलं तर ते नरकाला नेऊन घालतं. एखादा मनुष्य म्हणजे खूप चिकट असते. ते म्हणजे काय फक्त पैसा 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 लुटत. म्हणजे काय त्या माशासारखा ती वळणाची माशी कशी लुप्त होऊन बसती त्या प्रकारे म्हणजे काय हे पैशाला चिटकून बसलेलं असते. ते पैसा खर्चितच नाही, मग त्याच्यामध्ये त्याचं काय सुद्धा असणार आहे. सर्व म्हणजे काय कष्ट 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 असं आपल्याला सांगलं कारण त्याला म्हणजे काय दिवसही कळत नाही, रात्रही कळत नाही. कोण्याही टायमाला शेतात हजरच आहे. मग बटन टाकायला हा म्हणजे कोण्याही टायमाला जाते. कारण त्याला दिवसही कळत नाही, रात्रही कळत नाही. पैसा 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 जोपर्यंत मरण्याची वेळ येत नाही तोपर्यंत कष्ट कष्ट करते आणि पैसा जमवण्याचा प्रयत्न करते, पण त्याचा काही उपयोग नाही. तर याला जर म्हणलं काय निज मोक्षाला जायचं असेल तर परमार्थामध्ये पैसा लावा. नाही जसा म्हणलं काय पैशाचे तुम्ही अधीन झाले तसे जर या भगवंताच्या जर अधीन झाले तर तुम्हाला या ठिकाणी साविध्यता मुक्ती मिळेल. हे माणसाला जर कळालं तर हे मोक्षाला घेऊन जात असते. कारण जीव आपणच आहोत आणि शिव आपणच आहे हे एवढं जरी कळालं तर त्या ठिकाणी परमार्थ घडत असतो. म्हणून म्हणजे काय याच ठिकाणी स्वर्गाची पायरी म्हणजे स्वर्गामध्ये जाण्याची पायरी आहे, इथंच मोक्ष मिळत असतो. स्त्री कामाच्या अधीन गेलेला मनुष्य, मद्यपानाच्या अधीन गेलेला मनुष्य आणि धनाच्या अधीन गेलेला मनुष्य हे म्हणजे काय कुठे नरकाला जात असतात. कारण त्याचा जर चांगला उपयोग जर केला तर ते स्वर्गाला जातात. कारण या ठिकाणी त्याला पर्व काळ कळत नाही. कारण आज
रामनवमी आहे हे त्याला समजतच नाही। या पर्वतावर केवढं मोठं कार्य या ठिकाणी तुम्ही ठेवलेलं आहे, किती या ठिकाणी स्वर्गाची पायरी आहे। पण म्हणले काय या ठिकाणी असं आपल्याला मिळत नाही। हे जर म्हणले काय पितर, आपले जे पितर आपण पित्र घालीत असतो, मग त्यावेळेस पित्र घालीत असताना आपल्याला ते एक सोयरा म्हणजे पाहुणा जेव घालावं लागत असते। पण ते दोन नवरा बायको असे होते की तूच पित्री आणि मीच पितर, म्हणजे दुसऱ्याला जेव घालायचं नाही, स्वतः घरी स्वयंपाक करायचा, स्वतः खायचा। मग पितर त्याला तृप्त होतील का? तृप्त होणार नाही। म्हणून हे असं कार्य चांगलं नाही। चिकट आहे त्या ठिकाणी दिवाळीचा सण आलाय आणि लेकीला जर आणत नसल तर त्याचा काय उपयोग आहे? कारण म्हणजे काय त्याचीच म्हणजे काय घरची सोय नाही तर लेकीला काय बोलणं करे? संपत्ती तेथे त्याती निगुती तोली डबराती भागीती आपण मरती गुळीचा आणि घरच्याला खाऊ देत नाही आणि म्हणजे काय कुठं ते धुळी खात, म्हणजे पहिले ते लोक काही ठेवीत होते ना सोनं, काय म्हणजे काय अशा प्रकारे जमिनीमध्ये गाळून ठेवीत होते। मग त्या धनाचा काय उपयोग आहे असं या ठिकाणी सांगून अशी धन लोकांची व्याप्ती आहे, किती तुम्हाला सांगावं या ठिकाणी बोललाय। साथीमध्ये वाटला विमानी विचारत एकदा सज्जनांचा उल्लंघ केला उन्मत छायला पाडतसे। कारण त्या ठिकाणी भरताना अनुमान लावलेला आहे। असाच म्हणजे काय हा मद्यपानामध्ये रचलेला आहे आणि विमानामध्ये क्रीडा करत आहे, त्याला सज्जन या ठिकाणी दिसत नाही असा विचार बरं बरं करू लागले। आम्ही सूर्यवंशी राजे न्यावादामा सर्वाचे एक मुठताची लावणे शिका विचाराने असला। त्या ठिकाणी म्हणून आले आम्ही सूर्यवंशातले राजे आणि म्हणले काय या उद्धटाला या उद्धटपणाला मी दंड करेन असं भरताना विचार केला। लावल्याच्या नंतर धनुष्याला राम नामांकित बाण त्या ठिकाणी लावला आणि लावल्याच्या नंतर धनुष्य हातामध्ये घेतलाय, राम नामांकित बाण त्या ठिकाणी जोडलाय आणि राम नाम मुखामध्ये घेतलंय आणि त्या बाणाला काय आज्ञा देऊ लागली? कारण भक्ताचाही तो बाण राम नामांकित आहे आणि हनुमंत राया सुद्धा रामप्रभूचे भक्त आहे, दोन्ही त्या ठिकाणी राम भक्त आहे। मग काय काय होतंय? त्यानंतर हनुमंतरायाचा वेळ गेलाय, गेल्याच्या नंतर पाहिलं तर पुढेही अशा प्रकारे हनुमंतराय राम भक्त आहे आणि या ठिकाणी मी राम नामांकित बाण आहे। भक्ताची आज्ञा अशी आहे की जे रामप्रभूचे भक्त आहे त्यांचं म्हणजे काय या ठिकाणी संरक्षण करा आणि जे दुष्ट आहे त्यांचा संहार करा। पण त्यावेळेस त्या राम नामांकित बाणाला विचार पडलाय, समोरची व्यक्ती तर राम भक्त आहे, आता मी काय करू?
कपिशी करावे कंगन तरी अशी स्मरण श्रीरामाचे राम नामांकित बाण लोखंडाचा बाण तो बाण कसा आहे लोखंडाचा आहे आपण चालते बोलते माणसे तरी आपल्या मुखात राम नाम येईन लोखंडाचा बाण त्या ठिकाणी हनुमंतरायाजवळ गेलाय आणि समोरची व्यक्ती हनुमंतराया पाहिजे मुखार वेदात त्या ठिकाणी रामप्रभूचं नाम आहे आणि बाण विचार करू लागलेला आहे हा तर म्हणजे काय रामप्रभूचा भक्त आहे मला म्हणजे काय या ठिकाणी त्याचा संवाद करता येणार नाही मला रक्षणच करावं लागेल आणि मी जर इथून वापस गेलो तर भरत माझ्यावर आलावे भक्त कपी सगळे स्मरत माझा रे पुरुषार्थ बालविश्वित विचार कारण म्हणले काय भरत सुद्धा रामप्रभूचे भक्त म्हणून म्हणले त्या ठिकाणी असा मी वापस जाऊ शकत नाही आणि पुढे